ही मजा आहे बघा, हे गावातली मजा. शहरामध्ये छोटीशी जागा ही मजा करायला भेटत नाही आणि गावामध्ये बघा, अरे वा. आज आहे सोमवती अमावस्या. आणि ज्या ठिकाणी मी शेतामध्ये थांबलेलो आहोत ना, त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की तुम्ही आज म्हणजे शेताच्या बाहेर किंवा ह्या एरियाच्या बाहेर जाऊ नका. आज आहे 30 डिसेंबर, सोमवार. सोमवार म्हणजे आज आहे सोमवती अमावस्या. सकाळी उठल्या सर्वात पहिलं काम केलं ना, गाडी वॉश केली. कारण इथे पाण्याची सोय होती, इथे पाणी भरपूर आहे. मग विचार केला यार गाडी धुया, कारण पुण्याला तुम्ही पाहिलेलं ना कसा पाऊस होता. आणि त्या पावसामुळे असा इश्यू झालेला की चारही साईडला चिखलाने भरलेली गाडी. उद्या सकाळी आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे, गाणगापूर जायचं आहे. तर बोला यार गाडीच क्लीन करून घेऊया. मित्रांनो चला शेतामध्ये आंघोळीची मजा घेऊया. तर मित्रांनो जस्ट आता आंघोळ झालेली आहे आणि मस्त थंड पाणी होतं आणि खूप थकवा होता. पूर्ण बोलतात ना शेतातल्या पाणीमध्ये आंघोळ केलं की पूर्ण थकवा ओढून जातो. आणि दुसरी गोष्ट म्हटलं ना तर आज आहे 30 डिसेंबर सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या. आमचा आजचं शेड्यूल होता श्री स्वामी समर्थ. आम्ही अक्कलकोटला जाणार होतो आणि गाणगापूर ह्या दोन ठिकाणी आम्ही दर्शन करायला जाणार होतो. आणि ज्या ठिकाणी मी शेतामध्ये थांबलेलो आहोत ना, तर त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की तुम्ही दिवसभर इथेच मुक्काम करा आणि आज म्हणजे शेताचा बाहेर किंवा ह्या एरियाचा बाहेर जाऊ नका. ह्यांची पूजा असते शेतामध्ये. ती शेतामध्ये पूजा जी केली जाते ना, ती का केली जाते, कशा प्रकारची पूजा असते ना, ते पण आपल्याला आता पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतो. आता आंघोळ करून झालेलं आहे, तर आपण आता फटाफट पूजेला जाऊ. म्हणजे ते कोणती पूजा करतात ना आणि कशासाठी करतात
ते पाहूया चला. मस्त मजा आली आंघोळ करताना. चिल्ड पाणी आणि थंडीचे दिवस आणि त्यामध्ये आंघोळ करायचं म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. आणि त्यामध्ये जर तुमच्या सोबतीला मित्रमंडळी असतील तर अजून बेस्ट. आणि मेजर काय स्किनला प्रॉब्लेम तर नाही. ओके फर्स्ट क्लास. तर मित्रांनो आज आहे 30 डिसेंबर सोमवार आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आज सोमवती अमावस्या आहे. तर आम्ही ज्या शेतामध्ये थांबलो आहे ना तर तिथे बघा ह्या प्रकारे पूजा केली जाते. पूजा सुरू आहे. या काय बोलून आता ही पूजा जी केली गेलेली आहे काय म्हणतात, का केली जाते पूजा? त्याला येळ अमावस्या म्हणतात. शेतामधून शेतामध्ये केली जाते हो पूजा. शेतामध्ये. कशासाठी करतात ती पूजा? हे ती वर्ण ते आलेलं आहे पाचशे पांडव आहेत. ती एक मोरवा घेऊन ती 500 पांडवाची पूजा करायची. त्याला हुंडा गरगटा भात निवद उदबत्ती नारळ हळद कुकू लावून त्याची पूजा करायची 500 पांडवाची. तर प्रत्येक अमावस्याला केली जाते की आज? नाही आजची या अमावस्या? वर्षी ती वर्ष. अच्छा आता आज पूजा झाली तर म्हणजे आता पुढच्या वर्षी या बरोबर महिन्यात अशी केव्हा येणे सोमवारी येईल. अच्छा ज्या सोमवारी अमावस्या त्या दिवशी अमावस्या नाही मग सोमवार येत नाही. कधी मंगळवार येते कधी रविवार येते कधी सोमवार येते कधी येते. वर्षातून एकदा एकदा करतात ते. आणि काय काय ठेवलेलं आहे सर्व? हा हुंडा हा गरगटा हा भात हा गूळ हा पुरणपोळी हा उदबत्ती हा नारळ हा मोरवा. अच्छा हळद कुकू चुन्ना. मग आज पूजा केल्यानंतर मग आता कसं काय यानंतर काय केलं जातं, काय करतात? काय केलं संध्याकाळी आपली जरी पाठी जरी न्यायची असली गावात चांग भले गाजवत तर आपण पाठी नेऊ शकतो. हार 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 महादेव म्हणत. अच्छा गावामध्ये नेऊ शकतो. एखादं नेतो एखादं नेत नाही. तर हे आता तुम्ही इथेच इथेच हे राहणार इथंच राहतात. आहे? इथेच राहतात. ही गहू निघत तरी इथंच हलवायचं नाही मोरवा. अच्छा म्हणजे ते एक महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आता गहू लावलेला आहे हो तर जोपर्यंत ते गहू गहू काढत नाही निघत तर हा हा हातात राहणार मोरवा. असंच राहणार ते. असाच राही 500 पांडव इथंच राहणार. अच्छा म्हणजे त्यांचा मुक्काम आहे ते हा, इथंच जोपर्यंत ते मुक्काम. कापला जात धान्य नाही. हे निघत तर धान्य त्यांचा मुक्काम या शेतामध्येच. बरं एक चांगली म्हणजे प्रेक्षकांना प्रेक्षकांना तर मला वाटतं एक नवीन माहिती मिळाली हो असेल आणि जे गावात करत असेल तर त्यांना माहीतच असेल. हो हो. भात तयार झालेला आहे आणि ग्रेव्ही वगैरे कालची होती रात्रीची ते आता गरम करून घेत आहोत आणि लगेच जेवायला बसणार कारण भूक लागली. आणि संजयचं आगमन झालेलं आहे. मामा
सुरुवाती गायने माराय. मामा तुमचा आला बा माणूस. विजापूर गेलेलो. मामा मामा बंद ठेवला फोन. हा फोन तो बंद ठेवला. नाही चालू आहे. म्हटलं हे बोललं पण नाही बस. नाही चालू आहे. 2 बार कॉल किया. तुझा मिस कॉल राजा आजा. बाबा हे उतराल का तुम्ही. हो घरगट्टा कोणाचा डिश मध्ये आहे? करा 17 भाज्या त्याच्यात 17 भाज्या. 17 भाज्या आहेत त्याच्या. पालक, शेंग, वांगी, परसबी, शेंगा. तुम्हाला आपण सांगतो 17 छोट्या छोट्या भाज्या. पालक आहेत, मेथी आहे, अशा भरपूर भाज्या याच्या मिक्स करून त्या 17 भाज्यांचं एक हे बनवलेलं आहे. म्हणजे 17 भाजीचे प्रकार होते. आणि त्यानंतर हे खीर. दुकान आहे. आणि या खीर मध्ये आम्ही बरं गाडी असली हे दूध टाकून आणि हे सत्य मिळते ओरिजिनल तूप. 10 रुपये. मला ना मला हा जेवण होतं. त्या भाजीचं नाव आहे ना घरगट्टा होतं आणि जबरदस्त आहे. तर आपण कोणी खाल्लं असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि कसं बनवतात आणि कुठे कुठे म्हणजे आपल्याला भेटू शकते. मुंबईला भेटणार नाही एवढे भाजी 17 प्रकारची भाजी आहेत. आणि मुंबईला आपण करू शकतो. कोणाबरोबर असेल ते रेसिपी शेअर करा कोणाला माहित असेल तर आम्हाला. अशी ऍड करायची. त्याच्यामध्ये एक लॅम्प घ्यायची, नॉर्मल लॅम्प ठेवायची, डीप लॅम्प घ्यायची. तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आता मला समजलं की इथे बाहेर आहे ना गावाचा बाहेर मार्केट लागतो आणि आठवड्याचा बाजार आहे. हा ना आठवड्याचा बाजार आहे. तर आपण काय करत आहोत मामाला घेतोय बरोबर. कांबळे मामा आहेत ह्यांना आपण बरोबर घेतोय. हे सोबतीला आहेत आणि जरा मार्केट एक्सप्लोअर करूया. असं तर हे बोललेले की गावातले की बाहेर जाऊ नका पण आम्ही एकटे जात नाहीये. आम्ही मामाला बरोबर घेतो आणि मार्केटला जाऊन बघतो काय काय थोडं एक्सप्लोअर करूया. ही मजा आहे बघा. हे गावातली मजा. शहरामध्ये छोटीशी जागा ही मजा करायला भेटत नाही आणि गावामध्ये बघा अरे वा सायकल आणि सर्व. तर कामठी मार्केटमध्ये आहे आठवड्याचा बाजार आणि आपण इथे आलेलो ज्वारी. तर बघूया आपल्याला ज्वारी कोणत्या प्रकारची कशी भेटते. काल आपल्याला आणलेली ज्वारीची बकरी आज एकदम केली. अरे एमपीच्या त्या मला माहिती आहे सर्व. अच्छा ऐका हे द्या 200 हे द्या. ही बाजरी कुठे ही बाजरी असते ही ज्वारी असते. बाजरीला याला घर या तर घरी आहे तर कवा बी पाठवून देते. काय घेऊन घ्यायचं पहिले. काम करा गहू कुठले आहेत. बाबा दगड नाही ना. हो नाही असे ज्वारी आणि बाजरी असे करून घेतात. हे 4 माप घेणार आणि हे 4 माप पण घेतो. हे सेपरेट. ते काढ. वरती लावून दे. अलग अलग अरे कुठे सांगाली आहे आणि रात्रीचा जेवणाची तयारी चाललेली आहे. गावठी अंडी भाकरी इथे पण आहे आणि मामा तिथे जेवण करत आहे आणि मामा बनवतात आहे गावच्या पद्धतीने. मसाला बसतो ना आतमध्ये.
एक दिन मर जाएगा की मौत, जग में रह जाएंगे मर गया। अरे